मुकेशने काही दिवसांपूर्वी एका आर्थिक सल्लागाराच्या सांगण्यावरून डेट कॅटेगरीमध्ये क्रेडिट रिस्क फंड खरेदी केला होता, मात्र त्याला चांगला रिटर्न मिळाला नाही. तू व्यवस्थित ॲनालिसिस केलं नव्हतं का, असं जतीन मुकेशला विचारतो. अरे, माझ्या आर्थिक सल्लागाराने मला डेट फंडमध्ये गुंतवणूक करण्याचा सल्ला दिला. त्याने मला लॉंग टर्म डेट फंडमध्ये गुंतवणूक करण्याचा सल्ला दिला होता, पण मी गुगलवर थोडा रिसर्च केला. लॉंग टर्म डेट फंड्सपेक्षा जास्त रिटर्न क्रेडिट रिस्क फंड्सनी दिलाय. क्रेडिट रिस्क फंड्सचा पास्ट परफॉर्मन्स चांगला आहे, म्हणून मी त्यात गुंतवणूक केली. मुकेश, तुला गुगलवर माहिती मिळेल, पण चांगला सल्ला एक आर्थिक सल्लागारच देऊ शकतो, असं जतीन म्हणतो. मुकेशने क्रेडिट रिस्क फंड म्हणजे काय, त्यामध्ये किती जोखीम असते आणि हे फंड आपल्यासाठी खरंच योग्य आहेत का याचा विचार न करता केवळ पास्ट परफॉर्मन्स बघून गुंतवणूक केली. आपल्या बाबतीत असं होऊ नये म्हणून आज आपण क्रेडिट रिस्क फंड म्हणजे काय ते समजून घेऊया. मुकेशप्रमाणे अनेक गुंतवणूकदार केवळ मागच्या 1-2 वर्षाचा रिटर्न बघून गुंतवणूक करतात, पण मागच्या काही वर्षात फंडने चांगला रिटर्न दिला म्हणजे तो फंड तसाच रिटर्न भविष्यात देईल याची काहीच गॅरंटी नसते. तसेच एखाद्या कॅटेगरीने मागच्या काही वर्षात खराब कामगिरी केली आहे म्हणून त्या फंडमध्ये गुंतवणूक न करणं हे देखील चुकीचं आहे. फंडने चांगली कामगिरी केली असेल तर ती का केली आणि खराब कामगिरी केली असेल तर त्यामागे काय कारणं आहेत हे आधी आपण जाणून घेतलं पाहिजे. उदाहरणार्थ 2019 पर्यंत HDFCच्या बॅलन्स ॲडव्हान्टेज फंडने खराब कामगिरी केली होती. HDFC म्युच्युअल फंडचे तत्कालीन CEO प्रशांत जैन यांनी सरकारी कंपन्यांच्या शेअर्समध्ये जास्त गुंतवणूक केली होती. त्यांनी योग्य ठिकाणी गुंतवणूक केली होती, मात्र कंपन्यांची कामगिरी सुधारण्यासाठी थोडा जास्त वेळ लागला. मात्र 2021 नंतर सरकारी कंपन्यांच्या शेअर्समध्ये खूप मोठी तेजी आली आणि HDFC बॅलन्स ॲडव्हान्टेज फंडने खूप चांगला रिटर्न दिला. हा फंड बॅलन्स ॲडव्हान्टेज कॅटेगरीमध्ये आता मार्केट लीडर आहे. हाच प्रकार डेट फंडमध्येही पाहायला मिळतो. डेट फंडमध्ये हाय रिस्क हाय रिटर्न हा फॉर्म्युला आपण कायम लक्षात ठेवला पाहिजे. एखाद्या फंडमध्ये जास्त रिटर्न मिळतोय याचा अर्थ त्या फंडमध्ये जास्त जोखीम आहे. क्रेडिट रिस्क फंड हे डेट कॅटेगरीमधील हाय रिस्क फंड आहेत. ज्या कंपन्यांचं क्रेडिट रेटिंग कमी आहे अशा लहान किंवा तुलनेने जास्त जोखीम असणाऱ्या कंपन्यांच्या बॉन्ड्समध्ये क्रेडिट रिस्क फंड गुंतवणूक करतात. उदाहरणार्थ SBI क्रेडिट रिस्क फंडने आधार हाऊसिंग, आवन्स फायनान्शियल सर्व्हिसेस आणि रेन्सर ग्लोबल सारख्या कमी रेटिंग असणाऱ्या काही बॉन्ड्समध्ये गुंतवणूक केली आहे. या कंपन्यांचं रेटिंग कमी असतं, त्यामुळे या कंपन्या जास्त व्याजदर देतात, त्यामुळे फंडला जास्त रिटर्न मिळवता येतो. मात्र कधीकधी एखादी कंपनी आर्थिक संकटात सापडते. असं झाल्यास कंपनीच्या बॉन्डची व्हॅल्यू कमी होते आणि फंडला त्याचा फटका बसतो. उदाहरणार्थ 1 महिन्याचा रिटर्नचा विचार केला तर ICICI क्रेडिट रिस्क फंडने निगेटिव्ह रिटर्न दिला आहे, मात्र मागच्या 1 वर्षात याच फंडने 7.26% रिटर्न दिला आहे. दुसरं उदाहरण DSP क्रेडिट रिस्क फंडचं बघूया. या फंडने 2018 मध्ये निगेटिव्ह रिटर्न दिला, तर ऑगस्ट 2018 ते ऑगस्ट 20 या 2 वर्षात DSPच्या फंडने काहीच रिटर्न दिला नाही. काही कंपन्यांच्या बॉन्ड्समध्ये या फंडला नुकसान झालं होतं. अनेक गुंतवणूकदारांनी घाबरून या फंडमधून पैसे काढून घेतले. 2020-21 मध्ये फंडचा पास्ट परफॉर्मन्स खराब होता, म्हणून कोणताही गुंतवणूकदार या फंडमध्ये गुंतवणूक करायला तयार नव्हता. मात्र परिस्थिती बदलली आणि फंडने पुन्हा एकदा चांगली कामगिरी केली. मागच्या 3 वर्षात या फंडने वार्षिक 9% रिटर्न दिलाय, तर 1 वर्षात 15% रिटर्न देऊन दमदार कामगिरी केली आहे. सांगण्याचा हेतू असा आहे की 2018 मध्ये फंडने खराब कामगिरी केली म्हणून त्यातून पैसे काढणं जितकं चुकीचं आहे, तितकंच आता त्याचा पास्ट परफॉर्मन्स चांगला आहे म्हणून गुंतवणूक करणंही चुकीचं आहे. क्रेडिट रिस्क फंडमध्ये थोडा लॉस होऊ शकतो, मात्र तुम्ही चांगल्या फंड हाऊसच्या क्रेडिट रिस्क फंडमध्ये गुंतवणूक केली असेल तर तुम्हाला भविष्यात रिटर्न नक्की मिळेल. ज्यांची जास्त जोखीम घेण्याची क्षमता आहे, केवळ अशाच गुंतवणूकदारांनी क्रेडिट रिस्क फंडमध्ये गुंतवणूक करावी. 3 ते 5 वर्षासाठी गुंतवणूक करायची असेल तर लॉंग टर्म डेट फंड्स हा अधिक चांगला पर्याय आहे. टॅक्सेशनच्या दृष्टीने आर्बिट्राज फंड क्रेडिट रिस्क फंड्सपेक्षा जास्त फायदेशीर आहेत.